दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ. आज 11 जुलै रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. दर्शक हो, नमस्कार, मी बालाजी आणि तुम्ही पाहताय परिवर्तन न्यूज. दर्शक हो, सोलापूर जिल्ह्याची जलवर्धनी असलेलं उजनी धरण हे आपल्या अर्धशतकापासून केवळ 2 पावलं दूर आहे. सध्या उजनी धरणावरती जो काही घाटमाथा आहे त्या घाटमाथ्यावरती आणि धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरलाय, पाऊस थांबलाय. त्यामुळे दौंडची आवक कमी झाली आहे. मात्र उजनी धरणाची जी काही टक्केवारी आहे, ती टक्केवारी वाढायला सुरुवात झाली आहे. आज सकाळी 6 ची अपडेट आपण पाहिली तर दौंडची आवक ही केवळ 10,939 क्युसेक्स आहे आणि उजनी धरणाची जी काही पाणीसाठा आहे, तो पाणीसाठा 47.61% इतका झालाय. म्हणजे केवळ 2 पावलं जे उजनी धरण आहे ते आपल्या अर्धशतकापासून दूर आहे. नाबाद अर्धशतक या ठिकाणी उजनीने केलेलं आहे. जे मायनस वजा 27-28% धरण होतं, ते धरण आता प्लसमध्ये येऊन 47.61% झालंय. धरणातला एक उपयुक्त पाणीसाठा हा 25.51 टीएमसी असून एकूण पाणीसाठा हा 89.17 टीएम झालाय. तर गतवर्षी जर आपण अपडेट पाहिली तर गतवर्षी 11 जुलै 2025 रोजी उजनी धरण हे 94.30% भरलं होतं. धरणातले उपयुक्त पाणीसाठा हा 50.52 टीएमसी तर एकूण पाणीसाठा हा 114.18 टीएमसी होता. उजनी धरण अर्धशतकाकडच्या उंबरठ्यावरती आलंय. त्याचबरोबर कालच महावितरणच्या वतीनं जे काही नदीकाठचा विद्युत पुरवठा 2 तासावरती करण्यात आला होता, तो विद्युत पुरवठा आता 5 तास करण्यात आला आहे. त्यामुळे एकंदरीतच भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसानं ओढ जरी दिली असली, तरी वीर धरणामधून काही पाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये येतंय आणि त्याचबरोबर आता उजनी ना आपलं अर्धशतक या ठिकाणी पूर्ण केलंय. त्यामुळे एकंदरीतच आता इथल्या पिकांचा तसंच शेतीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी बऱ्यापैकी संपत आलाय, अशी आशा या ठिकाणी व्यक्त होते आहे. तुर्तास तरी उजनी 50च्या उंबरठ्यावरती आहे. उजनी लवकरच आपलं अर्धशतक पूर्ण करेल आणि त्याचे अपडेट आम्ही तुम्हाला आपल्या या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. ते अपडेट मिळवण्यासाठी परिवर्तन न्यूज आपलं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.